ठाणे एअर स्ट्राईक नंतर शिवसैनिकांचा जल्लोष। भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला। ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जल्लोष करत पेढे वाटून आनंद साजरा केला। पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मैं तो बस इतना ही कहूँगा, पाकिस्तान सुधर जा। ये तो टेलर था, पिक्चर पूरी बाकी है। सुधर जा, अपने औकात में आ जा पाकिस्तान। मैं इतना ही कहना चाहूँगा। जम्मू कश्मीर में जो आतंकी हमले किए गए थे, 28 जो हमारे मासूम लोग को मारा गया था, उनके परिवार वालों को महिलाओं को भेजा गया था, वो जो नाम दिया ऑपरेशन सिंदूर, कैसे देखते हैं? पहली बात तो जो घटना हुई बहुत अफसोस की बात है, ऐसा होना नहीं चाहिए कभी, लेकिन उसका जवाब हमारे इंडिया के पूरी तरह मोदी साहब ने दिया है। मॅडम काय सांगाल ऑपरेशन माझ्या भगिनींचा कुंकू पुसणारा पाकिस्तानचा तर मी निषेधच करते, पण बिचारे त्यांना काही हे करताना त्यांना जात धर्म विचारून त्या पुरुषांना त्या लोकांनी जो त्यांच्यावर हल्ला केला, या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, वंदे मिशन सिंदूर हे सक्सेस झालेलं आहे। निश्चितच संपूर्ण मला असं वाटतं भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला नरेंद्र मोदी साहेबांकडून ज्या अपेक्षा होत्या, कशा पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईक असावा या बाबतीचा तुम्ही बघितलं असेल, कालपर्यंत मीडियामध्ये मॉकड्रिल होणार अशा घटना, अशा बातम्या चालू होत्या आणि अचानक रात्री झोपेत असताना पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो मला असं वाटतं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेब करू शकतात। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीचे एअर स्ट्राईक्स तुम्ही बघितलेत गेल्या 15 वर्षात, तर त्या पद्धतीचं कुठे ना कुठेतरी भारत हा नेहमी विचारत होता की अशा पद्धतीचे हल्ले व्हायला पाहिजेत। आणि मला असं वाटतं हे पाकिस्तानची सुरुवात आहे। आता मला असं वाटतं हळूहळू तुम्हाला बेरुचिराग होताना दिसेलच। आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवून मला असं वाटतं खऱ्या अर्थाने महिलांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे, कारण या ऑपरेशनचं अजून दुसरं नाव असूच शकत नाही। आणि जो हा विचार करणारा व्यक्ती आहेत ते मला असं वाटतं कुठेतरी ह्या भारताचं सरकार चालवत आहे, याबद्दल आमच्या सर्वांना त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे। बांधव देखील एकत्र आले। ह्या भारतीय जनता सर्व म्हणजे आपल्या लष्कराच्या पाठीमागे ठामपणे उभीच आहे। पण आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जो सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे त्याचा म्हणजे कौतुक नाही, तर माझं तर म्हणणं आहे की पाकिस्तानला संपूर्णपणे बेचिराग करावं, त्याचा अंश ठेवावा नाही। या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी आणि आमच्या माय भगिनींचं कुंकू ज्यांनी पुसलं त्यांचा जो बदला घेतलेला आहे, त्यामुळे भारतातल्या तमाम हिंदुस्थानी महिला पुरुष म्हणजे जो सिंदूर ऑपरेशन केलेलं तो जे नाव ठेवलेलं आहे ते जवाब हम पत्थर से देंगे। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। इनकलाब जिंदाबाद। भारतीय लश्कर, तीनों सेना दल, उनके सब सेना प्रमुख, सैन्य दल, सबका हम यहाँ स्वागत करने के लिए, उन्होंने जो स्ट्राइक किया है, उनको दहशतवादियों को चुन चुन के मारा है, उनका हम स्वागत करने के लिए यहाँ सब हम इकट्ठे हुए हैं। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। भारताने त्याच्यात तसं उत्तर दिलं का? आणि येणाऱ्या काळात पुन्हा जो पाकिस्तानला दहशतवादींना येणाऱ्या काळामध्ये भारतीय सैन्याबरोबर संपूर्ण हिंदुस्थानी जनता सोबत आहे, त्याची ग्वाही आम्ही या ठिकाणी आज देतोय। सर्व सैनिकांच्या सोबत आम्ही आहोत। आमच्यावरती, आमच्या देशावरती जे हल्ला करणार आहेत त्यांना अशाच पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे। आज भारत देशाची मान जगात उंचवण्याचं काम हिंदुस्थानी लष्कराने केलेलं आहे आणि त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा निर्णय, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो। आमच्या शिवसेना पक्षातर्फे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही भारतीय लष्कराचं स्वागत करतो। मसूर अझरचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांना तो फक्त वाचला, त्याच्या घरातले 15 जण गेलेले। लवकरच त्याच्याबाबत सुद्धा तशाच पद्धतीने वागलं जाणार आहे। ईट का जवाब पत्थर से हम लोग लेंगे। मिशन सिंदूर हे जे आता ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे, महिला भगिनी ज्यांचं कुंकू पुसलं गेलंय, त्याला नाव दिलं गेलंय, तसं बघता त्याचे आपल्या महाराष्ट्रातील मिशन सिंदूर करून भारतीय लष्कराने जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावलेली आहे आणि अटकेपार
आता हिंदुस्थानचा झेंडा फडकणार आहे. त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. सगळ्यांना मी इतकं सांगेल की जे झालेलं होतं हे आजपर्यंत आम्ही फक्त टीव्ही मध्ये बघत होतो, परंतु आज प्रत्येक घराघरात सगळेजण टीव्ही बघतायत. जो झालेला हल्ला होता हा भॅड हल्ला होता, कारण की ज्यांच्या अंगात ताकद नसते ती लोकच हे करून दाखवतात. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि भारतातला प्रत्येक नागरिक किंवा भारतातले सैनिक हे काय करून दाखवतात हे आज आपण बघितलेलं आहे. तुम्ही फक्त वीट मारा, आम्ही पत्थराने त्याचा तुम्हाला जबाब देऊ, हे आज आपण दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या अंगात जी भीती होती ते धर्म विचारून मारत होते. जर खरंच जर ते पाकिस्तानी जर माणूस असता, तो माणूस नाहीये, तो नराधम आहे. आणि अशा नराधमाला मारण्यासाठी आता देव अवतरला आहे. आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांनी ते आज सगळं केलेलं आहे, नियोजन पद्धतीने सगळं केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण जग आज बघतोय की जे नियोजन केले ते सगळ्यांना आवडलेलं आहे. प्रत्येक घरातला प्रत्येक भारतीय आज भडकलेला आहे. तुम्ही फक्त काहीतरी करा, प्रत्येक घरातून काहीतरी करून दाखवू. प्रत्येक सैनिक नुसतं बॉर्डरवर नसतील तर प्रत्येक घरात आज सैनिक तयार झालेला आहे. मला असं वाटतं प्रत्येक स्त्रिया ज्या वेळेला हमला झाला त्यावेळेला स्त्रियांचे जे अश्रू आम्ही बघितलेले आहेत, आज प्रत्येक स्त्रिया आज भडकलेल्या आहेत. अरे जर हमला करायचा असेल तर समोरून करा, पाठवून काय करताय? आणि भारतीयांनी चांगला जबाब दिलेला आहे, चांगलं उत्तर दिलेलं आहे. अशाच पद्धतीची ज्या वेळेला उत्तरं मिळतील त्यावेळेला कुठेतरी घरात बसतील. पाण्याचं जर सांगितलं तर मला असं वाटतं जे पाणी त्यांना देत होतं त्या ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला त्यांना कळेल की भारत आज पाण्या वाचून माणूस राहू शकत नाही. जे ते जगतायत त्या भारतीयातून पाणी जात आहे, त्याच्यामुळे ते जगतायत. मी तर सगळं सांगेल, पाणी बंद करून टाका. याने बिना पाण्याशिवाय यांना असं मरण द्या की आम्ही इथे बघू गिधाड जेव्हा माणसाला खातं ना त्या पद्धतीने आम्ही टीव्हीवरती मला वाटतं प्रत्येक घरात एक जवान तयार झालेला आहे. ज्या वेळेला तिथे एक एक पाकिस्तान मारेल त्यावेळेला प्रत्येक भारतीय नागरिक मला वाटतं दारावर जल्लोष केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक दिवस आम्ही दिवाळी म्हणू आणि त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.